रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आहेत. आम्ही पेन ते अलिबाग प्रवास केला. पुन्हा एकदा काटेकी टक्कर दिसते. तुमचं म्हणणं काय आहे? कारण अवघे मी जसं म्हटलं की काही तास शिल्लक आहेत, प्रचारसुद्धा आता थांबतोय. काटेची टक्कर मी मानतच नाही. एकतर्फी लढत आहे. महायुतीचा उमेदवार आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, RPI इतर अनेक घटक पक्षाचं पाठबळ पाठीमागे उभा आहे. प्रचारामध्ये सर्वच महायुतीतील घटक पक्ष पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उभे आहेत. माझं सार्वजनिक जीवनातलं काम, राजकीय जीवनातील काम जनतेने अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने निवडणुकीमध्ये यश मिळेल. मागच्या 2 निवडणुका बघितल्या तर 2000 नंतर 30,000 अशा मताधिक्यांनी दोघांचे एक विजय झालेत. आता ही निवडणूक जर तुम्ही म्हणतायत की मोठ्या फरकानं विजय होईल, आनंद गीतेसुद्धा असंच म्हणतात की मोठ्या फरकानं विजय होईल, कारण महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष माझ्यासोबत आहेत. एक असं आहे की महाविकास आघाडीचे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहेत, मी काय नाकारत नाही. माझ्यासोबत महायुतीचे मित्रपक्ष त्या ठिकाणी आहेत. पण प्रत्येक राजकीय पक्षाची ताकद आज अधोरेखित आहे. आज शिवसेनेचे 3 आमदार या मतदारसंघात आहेत. भारतीय जनता पक्षाचे 1 आमदार विद्यमान आहेत. आदिती तटकरे त्या मतदारसंघात आहेत. अशी 5 आमदारांची ताकद आणि ज्या आमदारांनी महायुतीच्या मार्फत कोट्यावधी रुपयाची कामं मतदारसंघामध्ये केली अशी त्यांची ताकद, सगळ्या राजकीय पक्षांची ताकद महायुतीतल्या, अधिक माझं गेल्या 5 वर्षाचं संसदेतलं काम, या बळावरती मला विश्वास आहे की काही लाखांच्या फरकाने या निवडणुकीमध्ये यश. शेकापचा पाठिंबा त्यांना आहे असं आनंद गीते म्हणतात. आहे ना, शेका पक्षाचा पाठिंबा त्यांना आहेच. पण शेतकरी कामगार पक्ष लोकसभेच्या रिंगणातून 2009 सालामध्ये जयंत पाटलांनी बाहेर काढला. आता 52 सालापासून या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष लोकसभा निवडणूक लढत आला. त्यामुळे 9, 14, 19 शेतकरी कामगार पक्ष निवडणुकीत नाही. यावेळेला तर आता शेतकरी कामगार पक्षाचा एकही विधानसभा सदस्यही नाही आणि एक जे होते ते धैर्यशील दादा पाटील त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. याचा अर्थ ताकद त्यांची संपली असं मी कधी म्हणत नाही. ताकद आहे. किती आहे, काय आहे, आता 7 तारखेला कळेल. प्रदेशाध्यक्ष आहात पक्षाचे म्हणून तो प्रश्न. श्रीनिवास पवारांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं की अजित पवार म्हणाले की सुप्रिया सुळेंसोबत बारामतीला जे प्रचार करतायत पवार कुटुंब, ते 4 तारखेनंतर दिसणार नाही. तुम्ही सुद्धा आत्ता एका सभेमध्ये म्हटलात की 4 तारखेनंतर अनेक जण दिसणार नाहीत. श्रीनिवास पवार असं म्हणतायत की अजित पवारांना मिशी काढावी लागेल जर आम्ही 4 जून नंतर. एक असं की आता श्रीनिवास पवार काय म्हणाले मला माहीत नाही. माझं किंवा दादांचं राजकीय विधान आहे. हे राजकीय विधान असं आहे की आज संविधान, त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये जाणीवपूर्वक विखार निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो आहे. देशाची एकता, सार्वभौमत्व, अखंडता टिकवायची आहे. अनेक धर्मियांचा हा देश आहे. देशाच्या संविधानामध्ये स्पष्ट त्या बाबतीत नमूद केलेलं आहे. पण केवळ मतांच्यासाठी या पद्धतीचं मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न धर्माच्या नावावर जो केला जातो आहे तो अत्यंत व्यथित करणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या देशातील जनता इंडियाच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील. अशा वेळेला 4 तारखेला 4 नंतर ते राजकीयदृष्ट्या दिसणार नाहीत असं आम्हाला म्हणायचं. तुम्ही अजूनही ठाम आहात की पवार कुटुंब जे सुप्रिया सुळेंसोबत प्रचार करत आहे ते 4 जून नंतर दिसणार नाही? नाही. मी माझ्या भाषणावरती म्हटलं, मी राजकीयदृष्ट्या सांगतोय. हे बघा, प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये आपली जीवनशैली घेऊन आपल्या व्यवसायामध्ये उभा आहे. तर मी तसं म्हणणार नाही. मी पवार कुटुंबाबद्दल माझं भाषण आहे. माझं भाष्य राजकीयदृष्ट्या आहे. आपण लक्षात घ्या, गल्लत नको. आय कोटेड पॉलिटिकली, राजकीयदृष्ट्या दिसणार. राजकीय तेच आहे. आज जे म्हणतात संविधान, ते बनणारच आहेत परत, कारण संविधान घेऊनच मोदीजी काम करत आहेत. त्यांनी सांगितलं की चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदललं जाणार नाही. पण निवडणुकीपुरता संविधानाच्या नावाने आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. CAचा कायदा काय, 370 काय, सर्वांना माहिती आहे. आणि आयुष्य ज्यांचं मुस्लिम द्वेष करण्यावरती गेलं, ती मंडळी आज त्या ठिकाणी त्या पद्धतीचं बोलत आहेत. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठला असू शकत नाही. शेवटचा प्रश्न. जय पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राजकीय चर्चासुद्धा त्यामध्ये होत आहेत. काय म्हणजे भेटीमागचं कारण काय तुम्हाला कळू शकलं? नाही, मला माहीत नाही. माझं जय पवारांशी काय संपर्क झाला नाही, कारण मी स्वतः उमेदवार असल्यामुळेच माझा सकाळी प्रचार सुरू होतो, रात्री उशिरापर्यंत चालतो. महाराष्ट्रातील सुद्धा अनेक नेत्यांचा फोन असतात. भाजपच्या नेत्यांचे असतात, शिवसेनेचे असतात, राष्ट्रवादीचे असतात, वेगवेगळ्या मतदारसंघातील उमेदवारांचे, मित्रपक्षांच्या, महायुतीचे असतात. त्याच्यामुळे मला त्यांच्या व्यक्तिगत भेटीची काय त्या ठिकाणी माहिती नाही. आनंद गीते म्हणतात 1 लाखांनी मताधिक्याने माझा विजय होईल. तुम्हाला काय विश्वास आहे, कितीची लीड असेल? असं आहे, अनंत गीते 14ला म्हणत होते माझं डिपॉझिट आहे, त्याला मी 21 नाही पडलो.
2019ला म्हणत होते की संस्थान खालसा केलं जाईल, 33,000 जिंकलं. त्याला मोदी नावाचं वलय त्यांच्या मागं होतं. आता ते माझ्या मागे आहे. सगळे पक्ष माझ्यासोबत आहेत. 4 जूनला दुपारी 12 वाजता इथे या. पहिल्या राऊंडपासून किती मताधिक्य आपल्याला अनुभवायला मिळेल. त्यामुळे हे होते सुनील तटकरे. त्यांना पूर्णपणे विश्वास आहे की विजय आपला होईल आणि मोठा मताधिक्याने होईल. कॅमेरामन अनिल संगारेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, अलिबाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.